आज सकाळी पटकन आणि छान छान आवरून आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. पण हाय हॅलो नमस्कार, मी सायली. थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे माझा आवाज तुम्हाला थोडासा वेगळा येईल, पण मला समजून घ्या. तर आम्ही चाललोय आज शनी शिंगणापूरला. आमच्या घरापासून एक 10 मिनिटाच्या अंतरावरच शनी शिंगणापूर हे देवस्थान आहे. आज शनिवार आहे, त्यामुळे आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो तर आम्ही सकाळीच होतो, पण तरीसुद्धा ऊन दुपारसारखं पडलं होतं. सध्या ऊन खूप वाढलं आहे, त्यामुळे घराबाहेर निघूशीच नाही वाटत. पण काय करणार, शनिवार होता, मनात आलं दर्शन घ्यावं, त्यामुळेच आम्ही गेलो होतो. कोणाकोणाला शनी शिंगणापूर हे देवस्थान माहीत आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. आज शनिवार असल्यामुळे गर्दीसुद्धा खूप होती, त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो. बाळाचा छोटासा एक अभिषेक करायचा होता, तो करून घेतला, दर्शन घेतलं. इतक्या गर्दीमध्ये मला असं वाटलं अद्विक थोडीशी चिडचिड करेल, त्रास देईल, पण त्याने अजिबात चिडचिड केले नाही. छान मस्त असं दर्शन घेतलं. घरूनच येताना मी त्याच्यासाठी शिरा घेऊन आले होते डब्यामध्ये, तोच मी त्याला भरवत होते. घरी येता येताच तो झोपला होता. झोपून उठून झाल्यावरती मस्त असे बुक्ससोबत तो खेळत होता. सध्या त्याला बुक्स खूप आवडत आहेत. थोड्या वेळ का होईना त्यामध्ये तो रमतो. थोड्या वेळाने आमची लाऊ दीदीसुद्धा आली, तिच्यासोबत थोडंसं खेळलो. खेळून झाल्यानंतर अद्विक गेला त्याच्या आजीसोबत. सध्या आम्ही मोठ्या आजीच्या खूप मागे लागतो, कारण मोठी आजी आमच्या मनासारखं करते, त्यामुळे आम्ही तिच्या मागे लागतो. त्यांच्यासोबत तो खूप खेळतो, किती वेळ खेळत बसतो. सायकल म्हणा, गाडी म्हणा, फिरवणं म्हणा, जे बाप्पाला नेऊन आणणं म्हणा, सगळं या कामांसाठी आम्हाला मोठी आजी लागते, त्यामुळे त्यांच्यासोबत तो खेळत होता. आता मोठी आजी अद्विकला खेळवते, त्यामुळे आमच्या लाऊ दीदीला खूप राग आला होता. त्यामुळे आमची रुसूबाई रुसली होती आणि रुसून ती घरात चालली होती. आता थोड्याच वेळात तुम्हाला मी दाखवते. हे पहा, आमची रुसूबाई रुसून चालली आहे घरामध्ये आणि व्हिडिओ चालू आहे, त्यामुळे आम्हाला तर जास्तच राग आला होता. जाऊन आम्ही थेट बेडवर जाऊन झोपलो. कसाबसा आमच्या लाऊ दीदीचा राग शांत केला, तिला थोडंसं समजवलं आणि या दोघांना पाठवलं ऑफिसवर. आता ऑफिसवर जाऊन नेमकं हे काय करतात ते पहा. या दोघांना नुसता धिंगाणा लागतो, त्यामुळे यांचा छान असा धिंगाणा चालू होता. आणि या दोघांना सुद्धा गाड्या खूप आवडतात. त्यानंतर आम्ही मस्त संध्याकाळच्या वेळेस कॉफी एन्जॉय केली. त्यानंतर जे बाप्पा केला. जे बाप्पा करताना सुद्धा आम्हाला शांत बसायचं नव्हतं. संध्याकाळच्या वेळेस मला तरी असं वाटतं आमचे 100 राऊंड होत असतील, त्यामुळे एक राऊंड मारून आलो. त्यानंतर गेलो ऐश्वर्या मामीकडे. ऐश्वर्या मामी थोडीशी आमची लाजत होती. अद्विकचं मात्र मस्त असं खेळणं चालू होतं. संध्याकाळच्या वेळेस ह्यांनी मला हळद आणि मिठाचं पाणी करून आणलं होतं आणि असा गेला आमचा दिवस. भेटूया उद्या. ओके.